अब की बार 400 पारचं मिशन फेल झाल्यानंतर आता भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे। 543 लोकसभेच्या जागांपैकी 272 हा जादुई आकडा गाठणं एकट्या भाजपला अशक्य असल्याने आता एनडीए मध्ये असणारे घटक पक्षांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष आहे। अशातच चर्चा होते बिहारचे नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाची। दोघेही किंग मेकरच्या भूमिकेत आहेत। एनडीए इंडिया पुन्हा एनडीए असा राजकीय इतिहास राहिलेले नितीश कुमार सबके है असं पोस्टरही पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागलेत। मात्र जेडीयूचे तेजस्वी यादव यांच्यासोबत एकाच विमानात प्रवास केल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न उद्भवतो, खरंच नितीश कुमार हे एनडीएचे आहेत का? मोदींसाठी किंबहुना भाजपसाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू इतके महत्त्वाचे का आहेत? यामागचं गणित काय समजून घेऊयात। नमस्कार, मी मुक्ता लोंढे, तुम्ही पाहतात माय महानगर। लोकसभेच्या एकूण जागा आहेत 543। सत्ता स्थापनेसाठी 272 इतका आकडा असणं गरजेचं आहे। एनडीएला 292 जागा मिळाल्यात तर एकट्या भाजपला 240 जागा मिळाल्यात। आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू नायडू यांना 16 जागा मिळाल्यात तर नितीश कुमार यांचे 12 खासदार निवडून आलेत। जर या दोघांच्याही सीटचा आकडा एनडीए मधून मायनस केला तर एकूण जागा उरतात 264, अर्थात बहुमतापेक्षा 8 जागा कमी। याच कारणामुळे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे भाजपसह इंडिया आघाडीसाठी महत्त्वाचे फॅक्टर ठरतायत। विरोधी पक्षानेही नितीश आणि नायडू दोघेही एन फॅक्टर आपल्याकडे वळवण्यासाठी माइंड गेम खेळण्यास, रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। आता सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आलाय। राजकीय पेचामुळे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवरही वाढली आहे। निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली होती। या भेटीमागचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत। बिहार राज्याला विशेष दर्जा देणं किंवा मंत्रिमंडळात एका महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळणं याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। इतकंच काय तर पंतप्रधान पदाबद्दलही चर्चा झाली आहे, असे देखील कुजबूज सुरू झाली आहे। बिहार राज्य खूप मागास आहे, त्याला विशेष दर्जा देण्यात यावा अशी देखील मागणी नितीश कुमार यांनी यापूर्वी केली होती। 2014 मध्ये आंध्र प्रदेश विभागलं गेलं, त्यानंतर तेलंगणाची निर्मिती झाली। यामुळे हवा तसा विकास आंध्र प्रदेशचा झाला नाही। चंद्रबाबू नायडू हे देखील आपल्या पक्षाचा फायदा करून घेणारे हे मात्र नक्की। सध्या इंडिया असो किंवा एनडीए दोघांनाही सत्ता स्थापनेवर पोहोचण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे दोघेही एन फॅक्टर महत्त्वाचे ठरू शकतात। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी mymahaNagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा। आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका।